माध्यमातून बाबासाहेबांना पाहिलेल्या व्यक्तींची खास मुलाखत आम्ही घेत आहोत. आणि माझ्यासोबत आहेत भदंत पूजनीय भदंत आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. आणि त्यांनी बाबासाहेबांना 3 वेळा पाहिलेलं आहे. दीक्षा समारंभातसुद्धा ते होते आणि त्यांच्यासोबत आपण खास बातचीत करूया. भंतेजी, आपलं नाव काय? सुपाला धम्मारत्न. सुपाला धम्मार. कुठं राहता भंतेजी आपण? अमरावती संजय गांधी 1 नंबर गली नंबर 2. आपलं वय किती आहे भंतेजी? वय किती आहे आपलं वय? माझं वय 90 वर्ष. 35 सालचा जन्म आहे बाबा. 35 सालचा. बरं बरं. आणि बाबासाहेबांना आपण प्रत्यक्षात पाहिलं? बाबासाहेब मी 3 वेळ पाहिले. कुठं कुठं पाहिलं आपण? नागपूरला पाहिले, हां अकोल्याला पाहिले हां. आणि पातुर्डा म्हणजे एक गाव आहे पातुर्डा. पातुर्डा. हा, ते विहिरी बुलढाणा जिल्ह्यात त्या गावला पाहिले. संग्रामपूर तालुका. विहिरीच्या उद्घाटनासाठी जे आले होते पाण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहिलं. 29 मेला ते आले होते. 1929 साली. 29 मे 1929. ते काही माझ्या लक्षात नाही. पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटलं बाबासाहेबांमध्ये? काय म्हणजे असं त्यांच्यामध्ये होतं असं? म्हणजे बाबासाहेबांना पण पाहिल्यानंतर आपलं काय वाटलं? कसं वाटलं? नाही, बाबासाहेबाला पाहिल्यानंतर मला असं नवीन असं वाटलं की बाबासाहेबनी पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला असं वाटलं आता काय बोला आणि काय करा, कसं करा. त्याच्यामुळे मला काही बोलता नाही. त्यावेळी आपलं वय किती असेल? वय 12 वर्षात. 12 वर्ष. 12 वर्ष. त्यानंतर 12 वर्षाच्या नंतर मग गावला आल्यानंतर मग आम्ही आमच्या कामात लागलो. कोणतं काम? पाटील पटवाऱ्याच्या ढोराईचे काम करणं, शेण काढणं, त्याच्या घरी खाणं. पाटलाच्या आमचे आईवडील दुसऱ्याच्या कामाला पोट भरवण्यासाठी दुसऱ्या गावला जात होते. त्याच्यामुळे आमचं रुद्रपोषण आमच्या परीनंच आम्ही केलं. बाबासाहेबांना ज्या आपल्याला संघर्ष करावा लागला. लोकांच्याकडे कामाला जाऊन शेण काढणे, मोळ्या फोडणे असे काम आपण करत होते का? बोला. आपले वडील शेण वगैरे काढत होते? माझे वडील सुखदेव तायडे. माझ्या वडिलाचं नाव होतं अंबुजे, सुखदेव अंबुजे तायडे, नया अंडुरा, अकोला जिल्हा. दीक्षाभूमीच्या सोहळ्याला होते का? तो नागपूरला दीक्षाभूमीचा सोहळा झाला, धम्मदीक्षेचा सोहळा झाला नागपूरला तो धम्मदीक्षेचा सोहळा झाला. त्या सोहळ्यामध्ये आपण होते? नागपूरला दीक्षाभूमी तेव्हा काही मला समजलं, पण ते दीक्षाभूमीवर 22 प्रतिनिधीचे फलक लागेल असल्यामुळे आम्ही तिथं भांडवे सदासारखे झालो. चौकून फलक लागलं 22 प्रतिनिधी. त्याच्याबद्दल आम्हाला बाबासाहेब काय बोलले हे काही समजलं नाही, पण आम्ही आनंदाच्या भरात गहिवरून गेलो. म्हणजे आपण बाबासाहेबांना पाहिलं नाही, परंतु बाबासाहेबांना पाहिल्यावर आपल्याला आनंदाच्या भरात आपण गहिवरून गेले. आमच्या मनाला असं वाटते की बाबासाहेबासोबतच जावं, पण आम्हाला कोण देते? आम्ही लहान होतो ना, 12 वर्षाचे. म्हणजे 12 वर्षाचे असताना आपण बाबासाहेबांना पाहतो. मग समजे सगळं, पण तर्क नव्हता ना. बाबासाहेबांचं कार्य सुद्धा आपल्याला माहित असेल. मग बाबासाहेबांचं कार्य सुद्धा आपल्याला माहित असेल. बाबासाहेबांचं कार्य गाडी बाबासाहेबांचं कार्य म्हटलं कार्य आम्ही तेव्हापासून गाणे करणं, कलाबाता करणं. तेव्हा धम्माचा प्रचार करण्यासाठी गाण्याचा शौक भरपूर. तुळशीराम डोगरे आमचे गुरु होते. दीनबंधूच्या सहवासात डोगोसरचे दीनबंधू तुळशीराम डोगरे हातूंचे ते आमचे गुरु होते. त्याच्यासोबत राहिलो. सदाशिव पाटील खंडाळ्याचे, त्याच्यासोबत राहिलो. कार्यक्रम, कलापात, भजनं. आता हे चिवर आपण कोणत्या वर्षी घेतलं आणि कसं काय? 2003 पासून. 2003 पासून. आपल्याला चिवर घेतल्यानंतर आपण काय कार्य केलं? असं चिवर घेतल्यानंतर आपण किती सामन्यावर लोकांना केलं? नाही, आता ते कसं आहे, एवढं कधी चुकाही झालं या जीवनात झालं, पण ज्या दिवसपासून समजायला लागलं त्या दिवसपासून लोकांच्या चुका काढल्यापेक्षा आपल्या चुका दुरुस्त करा. आपली चूक दुरुस्त केला, त्रिशरण पंचशील लोकांना सांगा. त्रिशरण पंचशील सांगणं महत्त्वाचे बाब आहे. बाकीच्या गाथा पाठ केल्यापेक्षा पंचशील खूप मोठा एक त्रिशरणाचं कुंपण आहे.
पण तसं त्रिशरणाचं कुंपण आहे. पण त्रिशरण म्हणजे समजलं पाहिजे. हे समजल्यानंतर माणसाच्या त्याचे त्याला किंमत येऊ शकते. बाबासाहेब म्हणत मला चालता बोलता बुद्ध पाहिजे, बसलेला बुद्ध नको. बाबासाहेब म्हणत मला उघड्या डोळ्याचा बुद्ध पाहिजे, बसल्या झाकल्या डोळ्याचा बुद्ध नको. बुद्ध म्हणजे माणूस, माणसात सारखा आहे. माणसाला जर आपण माणूस आहे समजलं तो समाजाच्या कमी पडू शकते. पण आपण जर माणूस आहो हे जर समजून घेतलं नाही तर मग आपण माणसापासून फायदेच घेतले आहेत. बाबासाहेब म्हणत माणूस हा माणसाच्या कमी पडण्यासाठी आहे. मी बाबासाहेबांच्या विचाराला साक्ष निर्णय घेऊन राहिलो. ज्ञान अवगत केल्यापेक्षा आपल्या चुका अवगत केल्या तर आपल्याला धम्मा काही ना काही मदत करू शकते. बाबासाहेबांना एवढंच सांगितलं की शिका. मी हा अनुभव घेतला. मी माणूस आहो, मला शिक्षण काही नाही, पण मी माणसासारखा वागलो पाहिजे. मी माणसाच्या कमी पडून राहिलो. माझ्या शरीराला मी सुदृढ ठेवण्याकरता नेहमीकरता मी माझ्या जीवनाचा हा निर्णय घेतो. आपण चांगले जगता. कोणाचे दान दिलं त्या दानाचा उपयोग समाजासाठी करत. समजलं. मी माझ्यापर्यंत दुसरा काही अनुभव नाही घेऊन राहिलो. मी माझ्यापर्यंत हेच सांगतो लोकांना की आपण माणूस आपण माणसावा. अन्याय केल्यापेक्षा माणसाला मदत करायला पाहिजे. बाबासाहेबांना आपल्याला एवढं सांगितलं की आपण माणूस माणसाला माणूस बनवण्याकरता तुमच्या जे सुख आहे ते सुख तुम्ही एकल्यानं अनुभवल्यापेक्षा तुमच्या सुखातला वाटा लोकांना दान करा. सुख एकल्यानं बघू नये, दुःख कोणाला देऊ नये. मी आनंद घेऊन भ्रमण करतो. बाबासाहेबांनी हे सांगितलं त्याप्रमाणे मी ते शरण पंचशिलाचं पालन करून लोकांना सांगितलं. भंतीजीचं म्हणणं आहे की मला बाबासाहेबांना मी ऐकलं होतं की मला चालता बुद्ध हवा आहे, उघड्या डोळ्यांनी पाहणारा बुद्ध हवा आहे, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, माणसाने माणसाच्या कामात पडलं पाहिजे. हा संदेश या ठिकाणी सोपाक भंतीजीने यावेळी सांगितला. मनोज मळे, भोजन न्यूज टुडेसाठी, अमरावती चीफ ब्युरो.